सो हॅलो गायज, दिस इज डे 2 इन गोवा. आणि आमची ट्रेन पोहोचली होती गोव्याच्या स्टेशनवरती आणि आम्ही आता उतरणार होतो. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झोपाळी आली ना गोव्याला. झोप झाली, माझी झाली. गाईज आम्ही आता पोहोचले मडगावमध्ये. मडगावमधून आम्ही जाणार आता आमच्या रूमवरती. कुठं आली ग? सो गाईज आम्ही कुठे आलोय आता? मडगावमध्ये. माझा फेस इग्नोर करा कारण की मी झोपले नाही. असं वाटत होतं मला मी सारखी पडन नाही का त्या वरच्या वरनं, म्हणून साठी माझी झोप नाही झाली. पूर्ण बॉडी पेन करायला आणि हात मस्त घोरत होता. वा वा वा. तुला कुठं पण झोप येते का रे? घोरत नव्हतं ती बाजूच्या घरात. हा का? म्हटलं तूच करतोय. ठीक आहे. सो आता आम्ही जातो. टॅक्सी बिक्सी विचार नारळाची झाडं आली. वाव, सी गाईज. ह्याला विचारतात टॅक्सी बिक्सी काय, तर नाही म्हणतोय. सो रेल्वे स्टेशनच्या बाहेर आम्हाला 2 लोक भेटले आणि त्यांच्याकडे आम्हाला जी गाडी हवी होती फसिनो स्कूटी, सो ती त्यांच्याकडे होती. मग आम्ही त्यांच्यासोबतच गेलो तिथे नाही का पाहायला स्कूटी आणि मग बाय करणार होतो. आम्ही डिरेक्टली आलो आता स्कूटी घ्यायला. ही वाली स्कूटी आहे फसिनो, पण ह्याची नंबर प्लेट ब्लॅक अँड व्हाईट आहे. आम्हाला येल्लो आणि ब्लॅक पाहिजे, असं आम्ही शोधतोय. परेशान झालाय हा. एक तर कार घेऊ बोलतोय, पण आम्ही आज रात्री पार्टीला जाणार आहे ना, सो मग कार कोण चालवणार? मला तर येत नाही. बघू. ज्या नंबर प्लेटची स्कूटी आम्हाला हवी होती सो ती त्यांच्याकडे नव्हती. सो आम्हाला त्यांनीच दुसरीकडं म्हणजे आणलं, त्यांच्या ओळखीचे होते. सो तिथे आम्हाला भेटली. मग आम्ही इथे प्रोसेस वगैरे करत होतो. त्यांनी पावती वगैरे दिली. स्कूटीचा पूर्ण व्हिडिओ वगैरे बनवला, बिकॉज ते परत असं नको व्हायला की हा स्क्रॅच पडला, तो स्क्रॅच पडला, म्हणूनसाठी आम्ही पूर्ण व्हिडिओ बनवली. ही वाली स्कूटी रेंट केली आता, व्हिडिओ वगैरे काढून घेतलाय आणि आता आम्हाला पेट्रोल भरायला जायचं आहे. सो आम्ही चालू पेट्रोल भरायला आणि डायरेक्ट काहीतरी नाश्ता वगैरे करून रूमवरती जाणार. इथून घेतलं आम्ही. आता इथं नाव तर नाही दिसत आहे, पण बघू. चलो. वातावरण कसं झालंय. सो बघायला गेलं तर खूप लोकांचं ड्रीम डेस्टिनेशन असतं गोवा, बट आमचं तर नाही आहे. बट फायनली आम्ही गोव्यामध्ये एंटर केलं होतं कधीच आणि आता ओनली एन्जॉय करणार आहे. आता आम्ही आलोय कॅफे टाटोजमध्ये नाश्ता करायला आणि आम्ही काही तसंच ट्रेनमधून उतरणार. डायरेक्टली आलोय. आवरायला लागणार आहे आम्हाला. आधी खातो पणजीमध्ये. हां, पणजीमध्ये नाश्ता करतो आणि जातो. मी खात नाही आणि स्टार्ट पण केलं लगेच खायला. मला म्हण तरी खा ॲटलिस्ट. हां, माझी कॉफी आली. कॉफी आली. ओ भाई, अशी कशी कॉफी? पोलीस का नाही पकडेगा ना? हा ना, तुटकं दिलंय. ट्रॅफिक आहे. आम्ही मध्येच थांबलोय कारण ह्याच्या पायाला क्रॅम्प आलाय. सो स्कूटी घेऊन आम्ही निघालो होतो आमच्या रिसॉर्टवरती, बिकॉज आमचं जे चेक इन आहे ते लेट होतं. आता आम्ही आलोय बागा बीचला. आलोय नाही काय का आलोय तिकडं नाही का, बिकॉज ना आमचं चेकिंग लेट आहे. 1 वाजता आहे आणि आम्ही बॅग घेऊन पूर्ण ह्या रेतीमध्ये आलो. ओ भाई, पाय माझे धसायला लागले खाली. आता तिथं आम्हाला 2 तास घालवायच्यात. आम्ही आलो बीचवर. सी ते वालं जे तिथं जाऊन आम्ही 2 तास घालणार कारण आमचं चेक इन 1 तासाला आहे. 1 वाजता आहे. काळी पडली तू तरी ते लगेच. तिला म्हणलं जाऊ नको लागली चढायला. नाटके घेऊन आला तू. झालं जाय. काळी पडली तू इथे. 1 वाजायला अजून 1 तास होता, म्हणून साठी मग मी बोललं की थोडंसं पाण्यातच जाऊन खेळत बसते नाही का, थोडंसं थंड तरी वाटन. पण तिकडचं वातावरण एवढं म्हणजे एवढं उष्ण आहे ना, सांगू नाही शकत. म्हणजे पुण्यात उष्णता गोव्यापेक्षा जास्त आहे, पण इथं असं ड्राय आहे थोडंसं. पण तिकडं दमट वातावरण असल्यामुळे पूर्ण घाम आणि पूर्ण चिकचिक होत होतं. लगेच सनस्क्रीन लावायला लागलाय. मी लावते. लागली पूर्ण लागली. मस्त गोरा झालाय. मला लावते ना आता. सनस्क्रीन लावताना व्हिडिओ वाढणार का? मग मेकअपच करते तिथं. लागली का तुझं?
झाली गोरी झाली. झालं वही पण ये बघ मला तर कोण ओळख सो या समुद्राचं पाणी तर तुम्ही बघू शकता की ते खवळलेलं होतं समुद्र. आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी समजलं की संडे जो आहे तेव्हा अमावस्या होती म्हणून साठी ना एवढं जास्त भरती आली होती नाही का दुपारी पण. इकडून कलरवाला कशाला घेत. कलर नाही व्हाईटच घेते पण मी पाहते मणी वगैरे त्याची. वापसी आहे बघ मला या. हे आवडलं. ऑनलाईन आहे ना थँक्यू. माझा फोन दे. ते आवडलं का तुला? त्यानं काय हाँ लागलं? ये आप कल होंगे क्या? पॉसिबल है दीदी. बिकॉज मेरे बाल ना बहुत गंदे आप भी हमारे देखो हमारे बैग के इधर ही ओय, काय चाललंय तुझं? 3-4 वाजेपर्यंत आहे की नाही? है. चक्कर आली. हे काय करते पण हे नक्की काय चाललंय? मला पाण्यात का नाही जाऊ देत मग माझ्यासाठी बनवलाय छोटासा बीच. तुझं बरं आहे रे. सो गाईज आत्ताच आम्ही जस्ट चेक इन केलेलं आहे आणि एवढ्या उन्हात आणा मी पूर्ण काळी झाली आहे. आता रूमवरती जाऊन मस्त गोरी होते मास्क बिस्क लावते मस्त. सी तुम्ही बघू शकताय बघू नका ॲक्च्युली पण हीच तर गोव्याची ब्युटी आहे. सो आता आम्ही आंघोळ वगैरे करते मस्त गोरी होते कारण रात्री रेडी व्हायचे मला पार्टीसाठी. सो जाऊया आता लय खराब झाले कारण की सी रूम दाखवते मी तुम्हाला आता कुठे आहे आमचा मस्त रेसोर्ट. इकडे स्विमिंग पूल पण आहे ना बघ. जाऊया आता पाऊस बघ ना मागं एकदा तू किती काळा झाले दाखव मला तर काळी काळी बोलतो. दिस इज आवर रूम. ओके शूज बाहेरच काढ बाहेरच काढ. स्विमिंग एरिया को एक्सेस कहाँ से पीछे से क्या? सो गाईज इग्नोर माय फेस. मी फक्त सनस्क्रीन लावले आणि मी लय काळी झाली आहे ऑलरेडी काळी आहे पण तरी अजून झाली आहे. सो आम्ही आता रूममध्ये आलो आहे थोडंसं आम्ही आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो परत सनस्क्रीन वगैरे लावली सगळ्या बघा किती काळी झाले. आणि आता मी झोपले थोडेसे माझे कंबर दुखायला लागले पूर्ण त्या उन्हात आणत फिरून फिरून. आणि रूमचा व्ह्यू तर तुम्ही बघितला जसं माझ्या ताकद पण नाही. आणि आम्ही इथं जेवण ऑर्डर करायला ते हे करतोय पण ते बोलतात की 5 वाजता ओपन होणार आहे. आणि आता हा बोलतो की बाहेर जायचं खायला आणि इथं बाहेरून ऑर्डर करणं पण अलाउड नाही आहे. म्हणजे तिथं लिहिलं आहे की आउटसाईड फूड नॉट अवेलेबल आणि आमच्याकडं खायला काहीच नाही आहे. जायचं आहे का खरंच बाहेर? ते किती वेळा खाऊ सारखं सारखं चणे देतोय मला खायला. हे 4 वाजता आहे. 4 वाजता आहे. 3 वाजले चल. सो वाईज आता आम्ही पार्टीला जाणार आहे. आत्ता आवरतो आणि डायरेक्ट निघतो. क्लारा तिथं पार्टी आहे सो तिथंच आता खाऊ काहीतरी आहे. सो चलो आता आवरते मी सीधा. रेडी झालाय पण आणि मी झालेच नाही जाऊशीच नाही वाटत आहे. मी बॅग उचलून उचलून माझे हे पूर्ण दुखायला लागलेत मस्त मसल झालेत माझ्या तर तरी पण आता आवरून जाते. मला पण भूक लागली पण पूर्ण जीव गेलाय माझा खरं सांगते. आता मी रेडी होते पटकन क्विक चालो. सकाळीच मी अशी रेडी झाली आहे नॉर्मलच रेडी झाली आहे कारण की ह्याने मला टाईम नाही दिला आहे. ठीक आहे बाहेर गेला दाखवते पूर्ण. आणि आता मी चाललो आहे पार्टीला. पार्टी कर ना येऊ का मी बाहेर. आणि माझ्या बाहेरच्या रूमचा व्ह्यू इतका छान आहे ना सी. मी आल्यावरती दाखवते कारण मी काहीच नाही केलं मला एवढं वैताग आला ना. आय नो माझा मेकअप पण चांगला नाही सो कमेंट नका करू ओके. बाप्स मी बघा काय घातले आम्ही सेम घातले व्हाईट. चलो आता निकलते. ऊनच आहे पण लय हे लागन बाप्स काळी होईन मी अजून. मी भरून भरून अशी फासली पारी तर सनस्क्रीन सगळी. चलो पूर्ण लुक आहे वाव छान फोटो कसं काय रेडी झालाय. ओ भाई पार्टी लुक. सो काय माझा पार्टी लुक आहे. मी थोडंसं हे केलंय काय बोलतात त्याला स्ट्रेटनिंग पण तरी पण ती झाली. माझी केस अशी फ्रीजी आहेत. सो इकडं फोटो काढायचा ना
पूल साईडलाच थोडेसे फोटो आणि व्हिडिओज काढले आणि परत माझे सगळे हे घाण केले मला फोटो व्हिडिओ काढून माझी केस खराब केली बघा दात काढतात. आम्ही चाललो. ए गाडी कुठे आहे आपली? इकडे आहे. प्रीमा एस आहे आमच्या रेस्टॉरंटचा. हा काहीतरी बोलतोय सर्विस चांगली नव्हती म्हणजे त्याचं काहीतरी बंद झालेलं ते चालत नव्हतं. ड्रे बघा गाईज. वाव. त्या लोकांचा एक पण फोटो नाही. सो तिथं ते लोक काम करतात ना, मी त्यांना सांगते ओ फिश की आमच्या लोकांचा एक फोटो काढा. बघते काढतात का. सो फायनली एक 4 वाजता आम्ही तिथून निघालो होतो आणि खूप जास्त ऊन होतं आणि आम्ही क्लाराला 1 तासाच्या ड्राईव्हनंतर पोहोचलो आणि तिथे इतका सुंदर बीच आहे आणि त्या बीचचं नाव आहे वॅगेटर. सो तिथे क्लारा म्हणून एक असं पब टाईप आहे थोडंसं नाही का. सो तिथे एंट्री वगैरे होती आणि मग आम्ही तिथे लाईनीमध्ये थांबलो. त्याच्यानंतर आम्ही आत गेलो, थोडंसं पार्टी केली आणि अगेन आम्ही बीचवरती आलो कारण की तो बीचच मला एवढा खूप जास्त आवडला होता. सो मग बीचवरती येऊनच आम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढले. सो गाईज मी एक बीच लवर आहे. सो मला कुठं पण फिरायला जायचं म्हटलं की मला बीच आधी पाहिजे असतो. ठीक आहे. सो मग तिथे आम्ही फोटोज व्हिडिओ काढले जे आम्हाला काढायचे होते आणि समोर तो ब्लॅक एवढा मोठा दगड दिसतो ना, मला त्याच्यावरती जायचं होतं आणि मी विचार करत होते की कशी जाऊ. 2 तास झाले जलपरीला घेऊन आलोय. चल 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 म्हणतोय तरी ऐकत नाही. पाण्यात उड्या मारली नुसती. हे चल. वॅगेटर बीचवरचा सनसेट इतका सुंदर आणि इतका शांत समुद्र आहे ना, खूप सुंदर होता तो. गाईज आम्ही बीचला गेलेलो. कोणता बीच होता रे तो आपण गेलेलो खाली? वॅगेटर बीचला गेलेलो. बट अनफॉर्च्युनेटली ना आम्ही चार्जर नेला, अनफॉर्च्युनेटली ना आम्ही बॅटरी बॅकअप जे होतं ते नेलं आयफोनचं आणि आमच्याकडे चार्जरसुद्धा नव्हता. सो मी काहीच करू नाही शकले, काहीच ब्लॉग शूट नाही करू शकले. सो आत्ता मी हे बघा इथं मागं हे जे कॅफे आहे ना इथं, सो इथं मी मोमोज खाल्ले आणि त्यांना बोलले की प्लीज माझा जो फोन आहे ना तो चार्जिंगला लावा. सो त्यांनी थोडंसं चार्जिंगला लावला. बाप्स मागो बाप्स. सो मग आता हां 20% 25% चार्जिंग झाली फक्त आत्तापर्यंत. त्यांच्या चार्जरने केला भेटलं फॉर्च्युनेटली आम्हाला तिथं चार्जर. सो आत्ता मी स्टार्ट करते. सो आमची पार्टी झालेली आणि आम्ही चाललो आता घरी. पण भाई इथं जेवायला आहे ना म्हणजे लय 3-4 रेस्टॉरंट आम्हाला फिरायला लागले माहिती आहे का. एक तर चालूच नव्हतं पण आम्हाला एवढी भूक लागली आम्ही दुपारी काहीच खाल्लं नव्हतं म्हणूनसाठी. अवतार बघा कसं झालं आहे. सो निघतो आता. ह्याला आईस्क्रीम खायचे. इथे त्यांनी नॅचरल बघितलं तर तोंडाला पाणी आलं है ना. सो गाईज दिस इज द एंड आणि मी रूमवर रिटर्न आले होते. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट पार्ट टू बी कंटिन्यू.